आज आहे रविवार. रविवार म्हटलं की मुलांचं कसं असतं, बाहेर जाण्यासाठी चालूच असतं. आता तुम्हाला तर माहिती आहे, बारामतीमध्ये कुठं कुठं फिरायला जायचं म्हटलं तर खूप पॉईंट आहेत मुलांना नेण्यासाठी. त्यातलंच एक आहे गरड गार्डन. मग आम्ही गेलो होतो संध्याकाळी मस्तपैकी गरड गार्डन. ते पॉईंट इतके छान छान आहेत की मुलांना जातानाच ठरवलं होतं की येताना आपण काय काय खायचं आणि काय काय नाही. तरी म्हटलं चला, पुढे नेल्यानंतर मुलांना घसरगुंडीचा वगैरे पार्क आहे तिथे खेळायला सोडून मी योगा डेक म्हणून नाही का आहे, चालायला निघाले. तिथं बघू शकता तुम्ही, इतकं सुंदर आहे. मुलांचे कुणाची तर फोटोशूट चालू होते आईवडिलांसोबत. ते झालं की मग मी म्हटलं चला आता बघत बघत जायचं, तर आपल्याला योगाचं सगळं बघत गेले. तिथून चालू होतं आणि छोटे छोटे बारकाई केलेले आहेत तिथं. एकमेव नेता असेल की अशा आपल्या गावामध्ये छोटंसं गार्डन वगैरे म्हणा, पण खूप छान केलेलं आहे बरं का. पण कॅनलच्या बाजूला आहे, योगाची पॉईंट दाखवले आहेत तुम्हाला म्हणल्यासारखं, आणि इतकं सुंदर आहे बघायला. तर जसं जसं संध्याकाळ होईल तसं खूप छान वाटतं बघायला. दादा गेलेत, 1 महिना होत आला दादांना. दादांना 2 महिने झालं, पण लोक जे कामाचे आहेत ते सगळे काम करायला लागलेत. आज रविवारची सुट्टी असून सुद्धा तिथल्या नगरपालिकेचे लोक बघण्यासाठी आले होते की कोणतं काय काय राहिलेलं आहे चेकिंगसाठी. त्यांचाही थोडासा व्हिडिओ काढला. तिथून पुढे गेले, जिमचं पॉईंट होतं, इतकं सुंदर होतं की अजिबात घाण नाही, काही नाही, काही नाही. जसं दादा पहिलं करत होते सेम तसंच लोकांनी आत्तापर्यंत बी चालू ठेवलेलं आहे. तिथून जे 5 वाजता दादा जिथून येत होते ते पॉईंट बघा. संध्याकाळच्या टायमाला बायाही सुद्धा अशा फिरायला येतात. तिथून झाल्यानंतर म्हटलं चला आता जाऊन बघूया, म्हटलं की मुलांचं काय चालू आहे काय नाही. नंतर मग तिथून गेले, त्यांचंही झालं आणि माझंही मुलांचं खेळण्याच्या नादामध्ये माझंही चालणं झालं. मग रविवारचा दिवस म्हटल्यानंतर कितीही झालं तर मुलांना उशीरच करायचा होता. मग संध्याकाळचं मस्त दिवे वगैरे लागले होते. कॅनलच्या बाजूला अशी ते थीम केली होती दादांनी, बघा किती सुंदर. कुठं खेकडे आहेत, तर कुठं डॉल्फिन आहे, तर कुठं काय काय असं बघण्यासारखं तर खूप आहे. सांगण्याचं इतकं छान आहे की बघितल्याशिवाय कोणाला कळणारही नाही. त्याच्यानंतर ट्रॅफिक पॉईंट पुन्हा आहे मुलांसाठी, तो बघितला. आणि तिथून पुढे म्हटलं चला आता घरी जायचं म्हटलं तर मुलांचं चालू होतं, मला पिझ्झा खायचा आहे, तर कोणाला मोमोज खायचं आहे. त्यांच्यासोबत मग चला आपण म्हणलं आपणही थोडासा ताव मारून घ्यावा. आणि आमचं तेवढं खाल्ल्यानंतर आमच्या पिलूचं चालूच होतं की मला आईस्क्रीम खायचं आहे. मोठ्या आईस्क्रीमपाशी आमचा हा बारका आईस्क्रीम खायला बसला. तिथून मग झाल्यानंतर आम्ही निघालो घरी. भेटूया नेक्स्ट स्टॉपमध्ये. बाय.